नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून अनेक नियम शिकवले जातात. नेहमी सगळ्यांना खुश ठेवा, कधी चूक करू नका, सगळ्यांची मदत करा, लोक काय म्हणतील याचा विचार करा. हे नियम ऐकायला चांगले वाटतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा हेच नियम आपल्या प्रगतीचा आडी येतात. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. आपल्याला आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर काही उलटे नियम स्वीकारावे लागतील. हे नियम समाजाच्या पारंपरिक विचारांच्या विरुद्ध वाटू शकतात, पण ते आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात. चला असेच 10 उलटे नियम समजून घेऊया. नंबर 1, सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाला खुश ठेवणे अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी कोणाला ना कोणाला तुमच्याबद्दल तक्रार असणारच. त्यामुळे स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला शिका. जे लोक तुम्हाला समजून घेतात ते तुमच्या सोबत राहतील. नंबर 2, प्रत्येक संधी स्वीकारू नका. लोकांना वाटते की प्रत्येक संधी पकडली पाहिजे, पण मानसशास्त्र सांगते की प्रत्येक हो म्हणजे अनेक महत्त्वाच्या गोष्टींना नाही म्हणणे. त्यामुळे तुमच्या ध्येयाची जुळणाऱ्या संधीच निवडा. नंबर 3, चुका करण्याची भीती बाळगू नका. चूक म्हणजे अपयश नाही, ते शिकण्याची प्रक्रिया आहे. जे लोक कधीच चुकत नाहीत ते अनेकदा नवीन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत. प्रगती नेहमी प्रयोग करण्याची असते. नंबर 4, प्रत्येक टीकेला उत्तर देऊ नका. काही लोक फक्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी टीका करतात. प्रत्येक वेळी स्वतःची स्पष्टीकरण देत बसलात तर तुमची मानसिक ऊर्जा संपून जाईल. काही टीका दुर्लक्षित करणे ही सुद्धा एक मोठी कला आहे. नंबर 5, स्वतःला नेहमी व्यस्त दाखवू नका. व्यस्त असणे आणि उत्पादक असणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. दिवसभर धावपळ करूनही अनेक लोक काही साध्य करत नाहीत. कमी काम करा पण योग्य काम करा. नंबर 6, प्रत्येक नाते टिकवण्याचा हट्ट करू नका. काही नाती आपल्या आयुष्यात फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक नाते आयुष्यभर टिकावेच असे नसते. जे नाते सतत मानसिक त्रास देत असेल ते सोडणे हा कमकुवतपणा नसून आत्मसन्मान असतो. नंबर 7, लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटते ते महत्त्वाचे ठेवा. अनेक स्वप्ने फक्त लोक काय म्हणतील या भीतीमुळे मरून जातात, पण काही वर्षांनी तेच लोक तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेणार नसतात. त्यामुळे तुमच्या ध्येयांवर विश्वास ठेवा. नंबर 8, नेहमी मजबूत असल्याचे नाटक करू नका. रडणे, मदत मागणे किंवा आपल्या भावना व्यक्त करणे हा कमकुवतपणा नाही. उलट भावना स्वीकारणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असते. दडपलेल्या भावना नंतर ताण आणि नैराश्याचे कारण बनू शकतात. नंबर 9, प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जीवनातील प्रत्येक घटना आपली नियंत्रणात नसते. काही गोष्टी स्वीकारा मुळे मन शांत होते आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरता येते. नंबर 10, स्वतःची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्याची यश पाहून स्वतःला कमी समजू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज तुम्ही थोडे चांगले झालात हीच खरी प्रगती आहे. एक छोटे उदाहरणाद्वारे समजूया. अजय नावाचा एक तरुण नेहमी सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. ऑफिसमध्ये अतिरिक्त काम, मित्रांसाठी वेळ, नातेवाईकांसाठी अपेक्षा सगळी पूर्ण करताना तो स्वतःला पूर्णपणे विसरला. शेवटी त्याला सततच्या ताण, चिडचिड आणि मानसिक थकवा जाणू लागला. एका समुपदेशकाने त्याला फक्त 2 गोष्टी शिकवल्या. गरज पडल्यास नाही म्हणायला शिका आणि प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. सुरुवातीला त्याला अपराधी वाटले, पण काही महिन्यात त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याचे मानसिक आरोग्य सुधारले, कामात लक्ष वाढले आणि नातीही अधिक निरोगी झाली. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी जास्त मेहनतच करावी लागते असं नाही. कधी कधी चुकीचे नियम सोडावे लागतात.
स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज नसते, प्रत्येकाला खुश ठेवण्याचीही गरज नसते आणि प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचीही हट्ट नसतो. मित्रांनो, यशस्वी आयुष्य म्हणजे फक्त बाहेरून मोठे दिसले नाही, तर आतून शांत, आत्मविश्वासी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आहे. म्हणून आजपासून हे उलटे नियम लक्षात ठेवा. कदाचित हे नियम सुरुवातीला वेगळे वाटतील, पण दीर्घकाळात हेच तुम्हाला अधिक आनंदी, अधिक सक्षम आणि खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतील. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.